कुंभमेळा जवळ येतोय, त्याची तयारी अतिशय जोरात चाललेली आहे आणि त्यामुळे जे साधू महंत आहेत त्यांना भेटीगाठी होणं आवश्यक आहे, त्यांनाही आमंत्रण द्यायचं आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि मला परवाच कळलं की परमपूजनीय हरिगिरीजी महाराज आणि रवींद्रजी पुरी महाराज हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मी तात्काळ त्यांच्याशी फोनवर संपर्क केला. ते उद्या या ठिकाणी नाही आहेत, उद्या ते दुपारून बाहेर जात आहेत आणि मला उद्या कार्यक्रम आहेत. त्यामुळे मी अधिवेशन आटपून कालच जळगावला गेलो, रात्री सकाळी जळगावला गेलो आणि तिथून एक 2-3 कार्यक्रम आटपून पुन्हा त्यांच्या भेटीसाठी आणि चर्चा करण्यासाठी, विशेष करून कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये त्यांना काय अपेक्षा आहेत, काय अडचणी आहेत, काय आपल्याला करावं लागेल, त्यासाठी माझी त्यांच्यासोबत फक्त चर्चा आहे. दर्जा मिळालेला आहे त्र्यंबकेश्वरला, किती फायदा होऊ शकतो आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने? निश्चित अवर्ग दर्जामुळे अपग्रेडेशन त्याचं झालेलं आहे. शासनाचा निधी असेल तो त्याला जास्त मिळणार आहे, सोयी सुविधा मिळणार आहेत. पण त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरचं एक आगळंवेगळं स्थान या राज्यामध्ये त्या देवस्थानाचं स्थान एक वेगळं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी कॉरिडॉर व्हावं, त्या ठिकाणी मोठा निधी यावा अशी आमची संकल्पना आहे. केंद्र सरकारकडे आम्ही अजून मागणी केलेली आहे. दर्जा झाल्यामुळे तर निश्चित त्याचा फायदा होणार आहे, पण त्यापेक्षाही खूप मोठा फायदा आपल्याला केंद्र सरकारकडून करून घ्यायचा आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री, आम्ही सर्वजण त्यासाठी प्रयत्न करतो आहोत. लवकरच खूप मोठा निधी आणि चांगलं कॉरिडॉर, जसं आपण आता उज्जैनला बघतात त्या धर्तीवर, वाराणसीमध्ये बघतात, तशाच धर्तीवर आपल्याला याही ठिकाणी अतिशय चांगलं नियोजन, चांगला कार्यक्रम म्हणण्यापेक्षा एक चांगलं नियोजन, कारण जगभरातून भाविक या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर अधिक सुंदर व्हावं, निसर्गाचं वरदान त्याला त्या ठिकाणी आहे. यासाठी आमचा जास्तीत जास्त निधी आणून त्या ठिकाणी चांगलं काय करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. नाही इतकी काही मला, तुम्ही चॅनलवर मला कळालं त्यामुळे दुरूनच मला फोन येत आहेत. तिथे एक आमचे एक जवान होते सैन्यामधले, त्यांना वीरमरण आलं असं आपण म्हणू, कारण ते अतिशय दुर्गम भागात होते. तिथे त्यांना अटॅक आला, ब्रेन हॅमरेज झाला, त्यामुळे त्यांना वीरमरण त्या ठिकाणी आलं आणि त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि ट्रकवर चढा म्हणून तिथल्या लोकांनी आग्रह केला आणि मी तिथे हात एक त्या मिलिटरीचे आमचे जवान होते, तिथे हातात घेतला आणि मी वर त्या ट्रकच्या फडकर पाठवून वर चढलो आणि त्यावेळेला वरती एक आडवा रॉड होता, मोठा अँगल होता. तर त्यांच्याही लक्षात आलं नाही, माझ्याही लक्षात आलं नाही आणि मी अतिशय जोरात स्पीडने वरती चढलो आणि तो डायरेक्ट माझ्या डोक्याला इथे असा आडवा डांग इथे लागला आणि त्यामुळे मला थोडी जखमी झाली, टाके वगैरे पडले नाही, पण चांगलं रक्त त्या ठिकाणी आलं, रक्ताने माझा रुमाल भरला, पण काही हरकत एक किरकोळ होतं तसं माझ्या मते. आणि म्हणून मी लगेच तिथे 15-20 मिनिट थांबलो आणि तिथून मग मला नाशिकला इथे अर्जंट यायचं होतं आणि मी नाशिककडे आलो. ते परवाही मुख्यमंत्री महोदय आले, त्यावेळेला या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. मला वाटतं नाव मागे पुढे नाही, पण दोघांची नावे यावीत. नुसतं कुंभमेळा नाशिक असं आतापर्यंत प्रचलित नाव होतं, त्यामुळे कुंभमेळा त्र्यंबकेश्वर हे नाव त्याच्याबरोबर लागावं. दोन्हींचा कुंभमेळा अतिशय महत्त्वाचा आहे, पवित्र स्थानांचं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलं, परवा सांगितलं, 3 दिवसापूर्वी आम्ही ज्यावेळेला इथे आलो होतो, त्र्यंबकेश्वरला गेले होते, की दोन्ही नावं त्यात आली पाहिजे, दोन्ही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे. काही साधू म्हणून आलेले त्यांचं असं मत आहे की उशीर होतोय खूप कामांना, आज पुढे पावसाळ्यात आले, पुन्हा 4-5 महिने कामं बंद राहतील आणि ऐनवेळीच मग कामांची घाई होते, अर्धवट कामं होतात. कसं नियोजन राहणार? कुंभमेळ्याच्या आधी आम्ही सर्व कामं पूर्ण त्या ठिकाणी करू असं आमचं सगळं नियोजन झालेलं आहे. आमचे अधिकारी आहेत, सर्व अतिशय वेगाने कामाला लागलेले आहेत, सर्व डिपार्टमेंट आहेत, त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. मुख्यमंत्री महोदय आपण बघितलं असेल वारंवार बैठका घेत आहेत, सूचना देत आहेत. उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब पण बैठक घेऊन गेले आहेत, अजितदादा पण त्या संदर्भामध्ये सगळा आढावा घेत आहेत. मला वाटतं शासन या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही, प्रशासनही कमी पडणार नाही. आमची तयारी ही अतिशय वेगाने सुरू आहे. कुंभमेळाच्या पूर्वी म्हणजे त्या तारखेच्या पूर्वी सगळं नियोजन झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. हे प्रदूषणाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, त्याबद्दल दुमतच नाही. परवा मुख्यमंत्री महोदयांनी आपण बघितलं त्र्यंबकेश्वरला, कुशावरला त्या ठिकाणी बघितलं, आम्ही इथे पण जाऊन रामकुंडावर आपण बघतो आहोत. त्या संदर्भामध्ये पाणी स्वच्छ कसं ठेवता येईल,
इथलं पावित्र्य कसं जोपासता येईल या संदर्भामध्ये आम्ही अतिशय गांभीर्याने हा विषय हाती घेतलेला आहे. STP असतील, इंडस्ट्रीचं येणारं पाणी ते अडवून ते शुद्ध कसं करता येईल या संदर्भामध्ये सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. 1,500 कोटी रुपयाचे प्लॅन आम्ही त्या ठिकाणी आता उभे करतो आहोत आणि हे पाणी शुद्ध करून मगच नदीत कसं येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं त्यात आम्हाला यश येईल. त्याचा कॉरिडॉर करायचं म्हटलं म्हणजे मग कारण आपण बघतोय त्र्यंबकेश्वरला जगभरातून लोक येत आहेत, देशातून नाही, आणि 12ही महिने तरी गर्दी असते. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग, अतिशय महत्त्वाचं ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे आणि नागबळी करण्यासाठी वगैरे ते तिथलं एक वेगळं महात्म्य आहे, एक वेगळं श्रद्धास्थान ते त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला कॉरिडॉर करायचं असेल कारण येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची व्यवस्था आपल्याला बघावी लागेल आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणे अतिक्रमण काढावं लागेल. पण निश्चित त्यांना कुठेही फार न दुखवता त्यांनाही पर्यायी जागेची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ. त्यांनाही कुठे आम्ही काढूनच फेकलं ना तर तुम्हाला काही जागा नाही असं होणार नाही. त्यांचं काय कॉम्पेन्सेशन असेल तेही त्यांना योग्य दिलं जाईल. त्या बाबतीत कोणावरही अन्याय होणार नाही, ही भूमिका शासनाची आहे. पण त्र्यंबकेश्वर सुंदर झालं पाहिजे, तिथलं सगळं अतिक्रमण काढून तिथल्याही येणाऱ्या भाविकांना तिथे श्वास घेण्यासाठी जागा राहिली पाहिजे असं शासनाचं मत आहे. भाऊ, आपल्याला जरी किरकोळ स्वरूपाची इजा झाली, आपण म्हणत असला रक्तस्राव झाला, आपण उपचार केलाय, काय डॉक्टरांचा काय सल्ला? काही नाही, डॉक्टर येऊन गेले, ड्रेसिंग करून गेले. तिथून तर मी तसा बिना ड्रेसिंगने झालो होतो. फक्त तिथेच बाजूला एक ट्रकला खाली मी उतरलो, तिथे बाजूला एक छोटंसं क्लिनिक होतं. तिथे जाऊन फक्त मी डेटॉल त्यांच्याकडून लावून घेतलं होतं आणि TTचं इंजेक्शन घेतलेलं होतं. त्यानंतर इथे आलो सरळ मी. इथे डॉक्टर आले होते, त्यांनी थोडंसं मेडिसिन वगैरे दिलेलं आहे मला, अँटीबायोटिक दिलेलं आहे लिहून. दर्जाचा आता अ दर्जा झालेला आहे. तर कॉरिडॉर आतापर्यंत सँक्शन होत नव्हता, तो ब दर्जा असल्यामुळे केंद्र सरकारचा आता होईल का? कारण की वाराणसी यांना दर्जा झाला, उज्जैनला पण झाला, पण फक्त ब दर्जा असल्यामुळे आता अ दर्जामुळे आपण प्रयत्न करणार. नाही, निश्चित आता कुठली अडचण त्यात राहिलेली नाही. कॉरिडॉर आपल्याला त्या ठिकाणी करायचंच आहे. मी पुन्हा सांगेल की खूप मोठा एक महात्म्य या स्थानाचं आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी त्या ठिकाणी हे स्थान आमचं आहे आणि त्यामुळे भाविकांची गर्दी खूप मोठी त्या ठिकाणीच असते. देशातूनच नाही तर जगभरातून भाविक त्या ठिकाणीच असतात. मला वाटतं की हे कॉरिडॉर आपल्याला करायचंच आहे आणि करावं लागेल, कारण गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. मग त्यासाठी रस्ते आता आपण सगळे घोटीवरून येणार असेल, इगतपुरीकडून रस्ता आपण 4 पदरी करतो आहे, 6 पदरी करतो आहोत. रिंग रोड या ठिकाणी नाशिकचा करतो आहोत. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता हा पुन्हा आपण वाढवतो आहोत. मला वाटतं की जे करता येणारं सरकार आहे ते आपण सर्वजण त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून कुंभमेळ्याच्या काळात दर 12 वर्षांनी कुंभमेळा येतो त्यावेळेलासुद्धा गर्दी होऊ नये, ट्रॅफिक जाम होऊ नये, भाविकांना अडचण होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि आपण जर प्रयागराजचा कुंभ बघितला असेल तर आता तिथली गर्दी जर बघितली तर मला वाटतं गेल्या वेळेपेक्षा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यामध्ये जेवढी गर्दी होती त्याच्या 4 पट गर्दी ही यावेळेला असेल. 4 पट गर्दी या ठिकाणी राहील. आणि त्यामुळे आम्हाला सर्व नियोजन रस्त्यांपासून, पार्किंगपासून, पाण्यापासून, पिण्याच्या पाण्यापासून, स्वच्छ पाण्यापासून, नदीतलं कसं पोल्युशन टाळता येईल, कुंडातलं पाणी कसं स्वच्छ ठेवता येईल यासाठी आम्हाला करायचं आहे. भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरापासून तर खालपर्यंत बदल होतील अशी चर्चा आहे. मुंबई अध्यक्षपदासाठी देखील जोरदार स्पर्धा आहे. नाही, मला वाटतं ते आमच्याकडे असं एखादा अध्यक्ष झाला काँग्रेससारखा, राष्ट्रवादीसारखा की तो आमरण तिथे राहतो किंवा उबाटासारखा, तसं आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे पक्षामध्ये लोकशाही आहे आणि त्यामुळे आमचे दर 3 वर्षांनी अध्यक्ष बदला फार झालं तर एखाद्या वेळेला एक्सटेन्शन मिळतं का या परिवाराला. पण आमच्याकडे ही काही अशी परिवारवादी पार्टी नाही आमच्याकडे. आता आपण इकडे बघितलं की नावच घेऊन सांगायचं तर इकडे उद्धवजी आहे तर उद्धवजीच आमचाच परिवार, नाही तर मग माझा मुलगा. इकडे पवारसाहेब असले तर मग तेच, नाही तर मग त्यांचं कुठेतरी घरातलंच मुलगा मुलगी. किंवा इकडे काँग्रेसमध्ये फक्त गांधी का गांधी असं आमच्याकडे नाही आहे. आपण बघितलं असेल आमच्याकडे अडवाणीजी झाले, अटलजी झाले, आता मोदीजी पण आहेत, अनेक मोठमोठे नेते झालेत, मुरली मनोहरजी जोशी झालेत, असे अनेक नावं घेता येतील मला. पण इथे ही परिवारवाद नाही आमच्याकडे की हा झाला की त्याचा मुलगा. अटलजी आमच्याकडे एक सर्वमान्य नेतृत्व होतं, पण त्यांच्या कुठल्या नातेवाईकाला आम्ही घेतलं नाही किंवा त्यांनी पुढे केलं नाही. आता मोदीजी आहेत, आज त्यांच्या कोणी वारस त्याचा पुढे केलेला नाही आहे. मुरली मनोहरजी जोशी होते, त्यांनी त्यांचा वारस पुढे केलेला नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अडवाणी जे आहेत त्यांनाही मुलगी आहे, पण त्यांनी त्यांचा वारस पुढे केलेला नाही. त्यामुळे आमची जी पार्टी आहे ती या पार्टीमध्ये लोकशाही आहे. आम्ही कुठेही परिवारवादाचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला नाही किंवा आम्ही मानत नाही. त्यामुळे मला वाटतं दर 3 वर्षांनी आमच्याकडे निवडणुका होत असतात आणि त्याचे लोकशाही पद्धतीने होतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.